आपल्याला ओमराजे निंबाळकरांच्या या बंडाचा टायमिंग आपल्याला समजून घ्यावा लागेल। खरं तर शिवसेनेतलं हे दुसरं बंड आहे। पहिल्या बंडावेळी अनेक आमदार शिंदेंसोबत गेले, त्यावेळेस देखील ओमराजेंना शिंदे सेनेकडून ऑफर होती। ओमराजेंनी स्वतः हे वारंवार सांगितलेले आपल्याला 100 कोटीची ऑफर होती, पदाची ऑफर होती, मात्र आपली निष्ठा ठाकरेंसोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि त्या कालखंडानंतर लोकसभा निवडणुका पार पडल्या। खरं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील ओमराजे चांगल्या मताधिक्यानं निवडून आले। मात्र नंतरच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये मात्र ओमराजेंची धाराशिव जिल्ह्यामध्ये पिछेहाट झाल्याची पाहायला मिळाली। त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले राणा जगजितसिंह पाटील यांचा होल्ड जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळाला। आणि तिथंच खऱ्या अर्थानं ह्या बंडाची जी आहे ती खदखद आहे किंवा त्या बंडाची बीजं आहेत ती त्या ओमराजेंच्या मुलाखतीत आपल्याला पाहायला मिळतात। जी वृत्तपत्राला ओमराजेंनी मुलाखत दिली त्यामध्ये ओमराजे जे सांगतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जो पक्षाचा पराभव झाला, जो कार्यकर्त्यांचा पराभव झाला, यामुळं कुठंतरी कार्यकर्त्यांकडनं माझ्यावर दबाव होता। आणि दुसरीकडनं जो आमदार फुटीवेळीही तोच आरोप झाला आणि आता खासदार फुटीवेळी तीच चर्चा या मुलाखतीच्या निमित्तानं पुढे येते, ती म्हणजे निधीचा अभाव। कुठंतरी विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांची कोंडी करायची, त्यांना निधी द्यायचा नाही, ही रणनीती कुठंतरी सत्ताधारी पक्षाची असल्याचं दिसतंय। मला मतदारसंघातल्या काम करण्यासाठी निधी मिळत नव्हता ही खंत ओमराजेंनी बोलून दाखवलेली आहे। जे रस्ते असतील, DP असतील, याची कामं मी जी कार्यकर्त्यांची लोकांची कामं आहे ती करू शकत नाही। त्यामुळं जरी माझा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा आहे असं वाटत असलं तरी राजकीयदृष्ट्या किंवा लोकांची कामं करण्यासाठी मी तो निर्णय घेतल्याचं त्यांनी त्यामध्ये दिले। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ओमराजेंनी कुठेतरी पक्ष नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दलही थोडीशी खंत बोलून दाखवलेली आहे। जरी उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना महाराष्ट्रभर फिरता येत नाही, मात्र आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरायला काय हरकत आहे हा प्रश्न उपस्थित केला आहे। आपण ही चर्चा कायमच ऐकत असतो की आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर का फिरत नाही। मधल्या ज्या काय बैठका ठाकरे सेनेच्या झाल्या त्यावेळेस देखील या बैठकीतला आमदारांचा खासदाराचा सूर होता आणि मुलाखतीमध्ये देखील तोच सूर पाहायला मिळतोय। दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यशैलीचं कौतुक केलेलं आहे। एवढी सत्ता आहे, बहुमत आहे, असं असताना देखील, सत्तेत असताना देखील एकनाथ शिंदे आहेत ते राज्यभर फिरत आहेत, देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत। मग उद्धव ठाकरेंना प्रकृती अस्वस्थतेमुळं फिरता येत नसेल तर आदित्य ठाकरेंनी का फिरू नये अशी जी काय आहे की नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि या मुलाखतीमध्ये ह्या 3 गोष्टीचा उहापोह किंवा एक खंत ओमराजेंनी व्यक्त केलेली आहे। मात्र अजूनही त्यांच्याकडनं स्पष्टता नाही की मी 20 तारखेनंतर माझा अंतिम निर्णय काय आहे तो मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यानंतरच मी निर्णय घेईल ही ते सांगतायत। कारण 20 तारखेला आपल्याला माहिती आहे की त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर या हत्या प्रकरणाचा निकाल आहे। 20 वर्ष हे हत्या प्रकरण कोर्टात चाललं, त्याचा 20 तारखेला निकाल येतो आणि त्या निकालानंतर पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगताय। मात्र धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर इथलं सत्ता समीकरण म्हणजे पाटील कुटुंबाविरुद्ध निंबाळकर कुटुंब हा सत्ता संघर्ष आहे। आणि अलीकडच्या काळात धाराशिवमध्ये जिल्हा परिषद असतील, नगर परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच निवडणुका, पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत नगर परिषद सर्वच ठिकाणी पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचं वर्चस्व पाहायला मिळतं आहे। आणि हे वाढतं वर्चस्वच कुठंतरी ओमराजेंच्या मनामध्ये या पक्षांतराच्या ह्याच्यापर्यंत घेऊन गेलं आहे का हाच मुलाखतीच्या निमित्तानं प्रश्न पडतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।